नमस्कार मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी आपल्या त्या व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत की सर, जी राज्य सरकारने किंवा पशुवर्धन विभागाने नवीन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली, तर या योजनेचे नेमके अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज कुठे नेमकं करावा लागणार आहे आणि कधी अर्ज हे सुरू होणार आहे. कारण बऱ्याच शेतकरी मित्रांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे, कुणाला कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा आहे, कुणाला गोट फार्मिंग करायची. तर ज्या 3 मुख्य योजना पशुवर्धन विभाग यांनी लॉन्च केलेल्या आहेत, तर त्या योजनांचा अर्जची वाट बरेच मित्र पाहत आहेत. तर हा व्हिडिओ त्या मित्रांसाठी खास करून मी बनवलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, अर्ज प्रक्रिया कुठे करता तुम्हाला येणार आहे आणि अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार आहे. या सर्व तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो बघा, हा 9 मार्च रोजीचा शासन निर्णय. तर यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, जी की राज्यस्तरीय योजना आहे, यात एक जिल्हास्तरीय योजना देखील आहे. ही राज्यस्तरीय योजना वेगळी असणार आहे. तर यात 1 नंबरची अत्यंत महत्त्वाची योजना ते म्हणजे 5 दुधाळ गाई म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना सुरू करणे. तर ही ती महत्त्वाची योजना आहे. तर यात काय होतं की तुम्हाला 5 दुधाळ गाई किंवा 5 दुधाळ म्हैस हे खरेदी करण्यासाठी जे अर्थसहाय्य, तर ते अर्थसहाय्य देण्यात येणार होतं. म्हणजे प्रकल्पाच्या तुम्ही जरी SC ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 75% अनुदान हे दिलं जाणार होतं. साधारण 5.5-6 लाखापर्यंत अनुदान तुम्हाला मिळणार होतं. आणि तुम्ही जरी जनरल कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 50% अनुदान हे दिलं जाणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही योजना असणार आहे. ज्या मित्रांना नवीन आपला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा त्यांच्याकडे पहिले दुग्ध व्यवसाय त्यांचा सुरू आहे आणि तो दुग्ध व्यवसाय जरी त्यांना मोठा करायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत लाभदायक ही योजना ठरणार आहे. त्यानंतर 2 नंबरची योजना होती ती म्हणजे शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना. तर या योजनेअंतर्गत देखील 50+5 शेळी किंवा मेंढी हे दिलं जाणार होतं किंवा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य दिलं जाणार होतं. तर त्या योजनेसाठी जशा पद्धतीने निकष होते तर तेच निकष या शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे जी उद्योजकता योजना आहे, तर या योजनेसाठी सुद्धा तेच निकष लागू झालेले होते मित्रांनो. तर ही 2 नंबरची योजना देखील अत्यंत महत्त्वाची होती. आणि 3 नंबरची योजना ती म्हणजे कुक्कुट पक्ष्यांचे वाटप. तर एकंदरीत जे कुक्कुटपालन ज्या मित्रांना करायचा होता किंवा कुक्कुटपालनचा व्यवसाय करायचा होता आणि त्यांच्या पुरेसा भांडवल नसेल तर अत्यंत महत्त्वाचा हा कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय आहे, तर तो व्यवसाय सुरू करण्यासाठी कुक्कुट पक्ष्यांचे वाटप या योजनेअंतर्गत होणार होतं. पशुवर्धन विभागाने जे नवीन योजना सुरू केलेली राज्यस्तरीय, तर त्या योजनेअंतर्गत जे अर्थसहाय्य कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी तर ते पुरवलं जाणार होतं अनुदानमध्ये. तर यात 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी, 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च, त्यानंतर अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीने शेड बांधकाम, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला अनुदानमध्ये करण्यासाठी जो अनुदान आहे तर ते दिलं जाणार होतं. आता मित्रांनो, अर्ज आणि जी लाभार्थी निवड आहे तर ती लाभार्थी निवड कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, तर बघा इथं याच शासन निर्णयामध्ये त्यांनी म्हटलंय की योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस वेळापत्रकाची आखणी करून विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवावेत. तर बघा, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट. आता तुमचा जो प्रश्न पडला होता तुम्हाला की याचे अर्ज कधी सुरू होतील, तर इथं म्हटलं आहे की आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला जे वेळापत्रक आहे तर ते वेळापत्रक बनवून जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे तर ते मागवण्यात येणार आहेत. म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे याच्यावरती काही डाऊट नाही. आता आर्थिक वर्ष कधी, तर 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष हे सुरू झालेलं आहे. आजची आहे तुमची 7 तारीख, 7 एप्रिल आज आहे. तर येणाऱ्या किंवा एंड ऑफ द एप्रिल तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. आणि त्याची जी वेगळी वेबसाईट आहे तर ती वेगळी वेबसाईटसुद्धा बिल्ड होणार आहे. म्हणजे वेगळी वेबसाईट ही आता पशुसंवर्धन विभाग बनवत आहे आणि त्या वेगळी वेबसाईटवर आपल्याला अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सरळ पद्धतीने राज्य सरकार आता उपलब्ध करून देणार आहे. तर हा तुमचा प्रश्न इथं मिटला असेल की कधी अर्ज सुरू होतील, तर अर्ज याच महिन्यात सुरू होतील, एप्रिलमध्येच सुरू होतील. एप्रिलमध्येच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर ते म्हणतात की प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी ऑनलाईन पद्धतीने करून लाभार्थी निवड समितीच्या मार्फत जी रँडम पद्धतीने पात्र लाभार्थ्याची जी यादी आहे
तर ती यादी निवड करण्यात येईल. त्यानंतर संबंधित भागाचा समूह स्वरूपात क्लस्टर विकास होईल. या दृष्टीने लाभार्थ्याची निवड करण्यात यावी. यासाठी आयुक्त पशुसंवर्धन यांनी त्या भागातील भौगोलिक स्थिती, जिल्हा नियोजन आराखडा व स्थानिक व्यावसायिक पर्यावरण विचारात घेऊन जिल्हानिहाय लक्ष्यांक निर्धारित करावे. म्हणजे जिल्ह्यानुसार लक्ष्यांक देण्यात येईल, जिल्ह्यानुसार टार्गेट देण्यात येईल की या वेळेस एवढे आपल्याला जे प्रकल्प आहेत तर ते प्रकल्प मंजूर करायचे. म्हणजे प्रत्येकालाच चान्स हा दिला जाणार आहे, परंतु हळूहळू जशा पद्धतीने फंड किंवा जे पैसे आहेत तर ते पैसे राज्य सरकार देईल तशा पद्धतीने इकडे निवड याद्या या प्रसिद्ध होत जातील. मित्रांनो, आता काय होईल की अनुदानाअभावी पात्र लाभार्थ्यांना त्या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ देणे शक्य झाले नाही तर असे लाभार्थी प्रतीक्षा दिन ठेवण्यात येतील. बघा, आता महत्त्वाचा पॉईंट, जरी पैशाअभावी तुम्ही अर्ज केला होता, तुमची निवडी झाली होती आणि तुम्हाला जरी लाभ मिळाला नसेल तर तुम्हाला त्या वर्षामधून कट करता येणार नाही. तुम्हाला पुढच्या वर्षी तुझा संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येईल. जसं महा-DBT पोर्टलवर तुम्ही योजनांसाठी अर्ज करतात, तिथे कशा पद्धतीने तुम्हाला वेटिंग लिस्टवर राहावं लागतं, तशा पद्धतीने इथं सुद्धा तुम्हाला संधी देण्यात येईल. ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यानंतर राहिला विषय, संबंधित योजनासाठी लाभार्थी निवडीसाठी दरवर्षी अर्ज मागवण्यात येतील. ही जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तर ती अर्ज करण्याची प्रक्रिया प्रत्येक वर्षी सुरू राहील, परंतु ज्या लाभार्थ्यांची निवड झाली आणि त्यांना लाभ मिळाला नाही तर अशा लाभार्थ्यांना पहिले प्राधान्य देण्यात येईल. तर अत्यंत महत्त्वाचा पॉईंट राज्य सरकारने समाविष्ट केलेला आहे. मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की याची निवड कशी होईल, तर ती निवड समितीमार्फत होणार आहे. समिती कोण असणार आहे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, त्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी, त्यानंतर प्रकल्प अधिकारी, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, तर एवढे निवड समितीमध्ये असणार आहे. तर यांच्या मार्फत तुमचे जे निवड आहे, निवड यादी ही प्रसिद्ध केली जाणार आहे. मित्रांनो, तर बघा मित्रांनो, मी आता पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या ऑफिशियल पोर्टलवर आलेलो आहे. आता ज्या मित्रांना प्रश्न पडला होता की जे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे तर ती अर्ज करण्याची प्रक्रिया कोणत्या पोर्टलवर ही राबवली जाणार आहे, तर मित्रांनो हा जो पोर्टल आहे तर हा डिपार्टमेंटचा पोर्टल आहे, त्यामुळे ह्या पोर्टलवरती अर्ज प्रक्रिया राबवली जाणार नाही. तर त्यासाठी हा एक वेगळा पोर्टल निर्माण केला जाईल. जशा पद्धतीने जिल्हास्तरीय दूध व्यवसाय अंतर्गत जी दुधाळ गाय किंवा म्हैस वाटपसाठी जी अर्ज प्रक्रिया राबवली गेली होती पशुसंवर्धन विभागाअंतर्गत महाभीम्स पोर्टलवर, तर त्या महाभीम्स पोर्टलवर ही योजना राबवली जाणार आहे, पण तो पोर्टल आता बंद करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या तिन्ही राज्यस्तरीय योजनांसाठी वेगळा पोर्टल हा उपलब्ध करून दिला जाणार आहे, जो अत्यंत सोपा आणि सरळ असणार आहे, जेणेकरून सगळ्यांनाच घरी बसून अर्ज करता येतील. तर बघा, पूर्वीचा जो पोर्टल होता अर्ज करण्याचा तर तो हा होता BMS पोर्टल, जो पशुसंवर्धन महाराष्ट्र शासन, पण याच्यामधून आता सगळ्या गोष्टी या काढून घेण्यात आलेल्या आहे. हा पोर्टल काही कामाचा नाही आता. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभाग नवीन पोर्टल आणणार आहे आणि त्याच पोर्टलवर सगळी पुढची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया ही पार पडणार आहे. मित्रांनो, आशा करतो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटली असतील. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.